नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. शौर्य कुटुंब पाठतीतून परतला होता आणि सर्वात शेवटी आलेल्या व्यक्तीला पाहून तन्वीला मोठा धक्का बसलेला होता. शौर्याची आई अंजनी देशमुख आपल्या मुलाला शौर्यला पाहून त्याच्याकडे धावत आल्या आणि थेट त्याला मिठी मारली. रागाने म्हणाल्या, आलास काय रे साहेब? किती दिवसांनी आलायस? इथे मी तुझ्या काळजीने व्याकुळ असते आणि तू तिथे त्या घरात एकटा राहतोस. घरीसुद्धा लवकर येत नाहीस आणि आलास तरी असं वाटतं की किती युगानंतर तुला पाहत आहे. हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. शौर्याने आईचे अश्रू पुसलेले असतात आणि मायेने त्यांना जवळ घेतलेलं असतं. आई, आधी रडणं थांबव बरं. त्यांना स्वतःपासून थोडं वेगळं करत तो म्हणाला, माझी काळजी करू नकोस, मी स्वतःची काळजी घेतोय. आणि तुला एक आनंदाची बातमी सांगू का? आता काही दिवसात दिवाळी येते ना, तर मी काही दिवस तुमच्यासोबत इथेच राहणार आहे. शौर्याचे हे शब्द ऐकताच संपूर्ण देशमुख विलामध्ये शांतता पसरली. ते तिघेही जण गेम खेळण्यात दंग होते. त्यांनीही गेम बंद केला आणि शौर्यकडे पाहू लागले. वाड्यात इतकी शांतता होती की पानांच्या सळसळण्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. शांतता तन्वीला अस्वस्थ करत होती. तिने सईच्या कानात विचारले, सई, माझे कान खराब झालेत का काय? मला काहीच ऐकू येत नाहीये. त्यावर सई म्हणाली, तुझे कान एकदम ठीक आहेत, फक्त इथे कोणी बोलतच नाही आहे. सईचं बोलणं ऐकून तन्वीने थोडा विचार केला आणि म्हणाली, जर कोणीच बोलत नसेल तर आपणच बोलूया. मग सर्वांकडे बघत ती म्हणाली, हॅलो, मी तन्वी आणि ही माझी बेस्टी सई. हे ऐकल्यावर सोफ्यावर बसलेल्या तिघांपैकी एक मुलगा बोलला, हाय, मी निशांत, ही माझी बहीण संजना आणि ही माझी दुसरी बहीण प्रिशा. असे म्हणून तो तन्वी आणि सईकडे पाहू लागला. अचानक त्याला काहीतरी आठवले आणि तो म्हणाला, हे तुम्ही कोण आहात तुम्ही आणि माझ्या घरात काय करत आहात? सई आणि तन्वीला वरून खाली न्याहत तो पुढे म्हणाला, मी समजलो, तुम्ही दोघी शौर्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या मॉडेल आहात ना, म्हणूनच असे मॉडेलसारखे कपडे घातले आहेत. त्यांचे बोलणे ऐकून दोघी आपल्या कपड्यांकडे पाहू लागल्या. दोघीही अजूनही पार्टी ड्रेस घालूनच होत्या. इथे शौर्य कंपनीच्या मॉडेल सहसा शॉर्ट ड्रेसमध्ये प्रोजेक्ट डिस्कस करण्यासाठी किंवा घरी किंवा ऑफिसला येत असत. त्यामुळे निशांतला तसा गैरसमज झाला होता. निशांतचं बोलणं ऐकून डॉक्टर स्वरा यांनी याला आता सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाल्या, म्हणून मी विचार केला की यांना सोबत घेऊन येऊ. सईकडे इशारा करत तिच्या उपचारांसाठी आणि आता दिवाळी पण येते तर. स्वरा यांचे बोलणे अर्धवट असतानाच त्यांचे पती अंकुश संतापून ओरडले, हे काय आहे स्वरा? कोणी थोडी मदत केली म्हणून थेट त्यांना घरात घेऊन आलीस. ही तर ना ओळख ना पाळख, मी तुझा पाहुणा अशी गत झाली ग. तू ह्यांना ओळखतेस तरी का? बोल आता, गप्प का झालात? नंतर सई आणि तन्वीकडे वळून ते म्हणाले, आणि तुम्ही दोघी, तुम्ही माझ्या मुलाची मदत केली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. पण जर तुम्हाला अजूनच अपमान करून घ्यायचा नसेल तर गुपचूप इथून निघून जा. त्यांचे बोलणे ऐकून सई आणि तन्वीला अजिबातच आवडलं नव्हतं. सई, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर त्यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो, असे म्हणून ती तन्वीचा हात धरून बाहेर जाऊ लागली. तन्वीला आधीच इथे यायचे नव्हते आणि अंकुश यांच्या अपमानानंतर तर तिला क्षणभरही थांबायचे नव्हते. त्या दोघीही जातच होत्या की अचानक त्यांच्या कानावर एक अडक आवाज आला, थांबा. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. तो आवाज घराचे प्रमुख शिवराज यांचा होता. यांना इथे आणण्याचा निर्णय स्वरा म्हणजे सुनबाईंचा होता. मग अंकुशकडे रागाने बघतच ते म्हणाले, पण या इथे राहणार की नाही याचा निर्णय मी घेईन. अंकुश म्हणायला लागला, आणि मी ठरवेल की ह्या दोघी इथे दिवाळीपर्यंत राहतीलच आणि आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करतील. मला आशा आहे की माझ्या निर्णयाला कोणाचाही विरोध नसेल. एवढे बोलून ते आपले काठी टेकवत वरच्या खोलीकडे निघून गेले. गौरीजीसुद्धा त्यांच्या मागोमाग गेल्या. खाली हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. सई आणि तन्वी गोंधळलेल्या होत्या की थांबावे की जावे. दोघी बाहेर जायला निघाल्याच होत्या की शौर्याची आई अंजनीची म्हणाल्या, कदाचित तुम्ही नीट ऐकले नाही आहे का? बाबा काय म्हणाले? त्यांचे बोलणे ऐकताच त्या थांबल्या. बाबा म्हणाले आहेत की तुम्ही इथे राहू शकता आणि त्यांचा शब्द या घरासाठी शेवटचा आहे, त्यामुळे इथेच तुम्ही थांबायचे.
सई म्हणते, नको आंटी, आम्हाला वाटतं आम्ही इथून गेलेलंच बरं. आमच्यामुळे कोणाला त्रास व्हावा हे आम्हाला आवडणार नाही. आणि तसंही कॉलेजच्या सुट्टीत आम्ही पुढच्या पेपरची तयारी करू. हो ना गं तन्वी? तन्वी म्हणाली, हो आंटी, सई बरोबर बोलते. आणि आम्ही आमचं सामानही आणलं नाही आहे. तेवढ्यात शौर्यचे वडील पवनजी म्हणाले, तुम्ही तुमचा पत्ता सांगा, आमचा ड्रायव्हर तुमचं सामान घेऊन येईल आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर बिनधास्त सांगा, ओके? त्या काही बोलायच्या आधीच सोफ्यावर बसलेली प्रिशा म्हणाली, आणि याच निमित्ताने आपली मैत्री पण होईल. हो ना संजना? संजनाच्या कानात हळूच पुटपुटत. आणि शॉपिंग पण. दोघी एकमेकींकडे बघून हसल्या. संजना म्हणाली, हो नक्कीच, तुम्ही दिवाळीसाठी तरी थांबू शकता ना? हो ना निशांत? निशांतही म्हणाला, हो, तुम्ही दिवाळी आमच्यासोबत साजरी करूनच जा. तुम्हाला पण कळू दे की संपूर्ण मुंबईत देशमुख कुटुंबाची दिवाळी किती भव्य असते ती. सर्वांच्या आग्रहाखातर सईने होकार दिला, पण तन्वी अजूनही गप्प होती. तेव्हा शौर्यची काकी कीर्तीजी जवळ आल्या. कीर्तीजी यांनी तन्वीच्या खांद्यावर हात ठेवत, तुमची नावं काय आहेत बाळा? मी तन्वी आणि माझी मैत्रीण सई. कीर्ती म्हणाली, तन्वी ही छान नावं आहे. तुम्ही पहिल्यांदाच इथे आलात आणि मी तुम्हाला काही विचारलं नाही. काय घेणार तुम्ही, चहा की कॉफी? तन्वी म्हणाली, नाही नाही आंटी, आम्ही मगाशीच कॉफी घेतली आहे. काही नको धन्यवाद. पण कीर्तीजी कुठे ऐकतात? एका कॉफीने काय होतंय? चला, मी तुम्हाला आमच्या घरचं बेस्ट शेफने बनवलेले पदार्थ खायला देते. त्या त्यांना डायनिंग रूममध्ये घेऊन गेल्या. काही वेळातच त्या काहीतरी घेऊन आल्या आणि म्हणाल्या, हे घ्या, खाऊन सांगा पटकन कसं वाटतंय ते. सईने एक घास खाल्ला आणि म्हणाली, आंटी, हे खरंच खूप छान आहे. यात तुम्ही मला याची रेसिपी देऊ शकता का? माझ्या भावाला गोड पदार्थ खूप आवडतात. मी त्याच्यासाठी बनवेन. आणि आता भाऊबीज पण येते ना, तर मी माझ्या हाताने हे त्याच्यासाठी बनवेन. कीर्तीजी काही बोलण्यात तेवढ्यातच मागून एक आवाज आला, मग तू त्यालासुद्धा इथेच का बोलवून घेत नाहीस? मागे वळून पाहिले तर तिथे प्रियंका आणि अंजनीजी उभ्या होत्या. प्रियंका म्हणाल, सई, तू भाऊबीजेला तुझ्या भावाला इथेच बोलवून घे. प्रिशा आणि संजनाची पण भाऊबीज आहेच ना, तुम्ही मिळून साजरी करा. बरोबर ना वहिनी? अंजनीचे डोळे पाणावले होते. त्या म्हणाल्या, अगदी बरोबर आहे प्रियंका. प्रियंकाने हसत म्हटले, आता यात रडण्यासारखं काय आहे? तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर रडूच येतं का? कीर्तीजी म्हणाल्या, पण आपण बाबांना एकदा विचारायला हवं ना? सई म्हणते, नको आंटी, ते कशाला येतील? बाबांनी फक्त दिवाळीपर्यंत थांबायला सांगितले आणि भाऊबीज त्यानंतर तर मी इथून निघून जाईन. अगं, बाबा स्वतः सांगतील की तू भाऊबीज इथेच साजरी कर म्हणून, प्रियंकाही म्हणायला लागली. सई हळू आवाजात म्हणाली, आंटी, बाबांनी होकार दिला तरी हे होऊ शकणार नाही, कारण ते चालू शकत नाही. काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. आणि असे म्हणून ती गप्प झाली. हे ऐकून सर्वजण थक्क झाले. दुसरीकडे हॉलमध्ये अंकुश आपल्या पत्नीला डॉक्टर स्वराला विचारत होता, आरव कुठे आहे? तर स्वरा भीतीने तो खोलीत झोपला आहे. अंकुश म्हणाला, ठीक आहे. मग रोहनकडे बघत, रोहन आहेस ना? हो, मी रोहन आहे, असे म्हणून त्याने अंकुशला मिठी मारली. शौर्य आता हॉलमध्ये एकटाच उभा होता. तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याच्या असिस्टंटचा फोन होता. शौर्य, हो रोहन बोल. रोहन फोनवर, सर, खूप मोठी समस्या आली आहे. त्या विक्रांतने आपल्या परफ्यूम फॅक्टरीवर आग लावली आहे. शॉर्ट सर्किटचं निमित्त केले, पण हे त्याच्याच माणसाचं काम आहे. शौर्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटले. बरं, त्या विक्रांतेचे पंख खूप फडफडायला लागले आहेत. आता ते कापायलाच लागतील. तुला माहिती आहे ना काय करायचं आहे ते? उद्या तो डार्क विलामध्ये पोचला पाहिजे. शौर्याचा तो अवतार पाहून हे उभ्या असलेल्या नोकराणीची सुद्धा घाबरगुंडी उडाली. शौर्य आपल्या खोलीकडून निघाला होता. डायनिंग रूममध्ये सईच्या भावाबद्दल ऐकून सर्वजण भावूक झाले होते. अंजनीजी म्हणाल्या, खूप वाईट झालंय तुझ्या भावासोबत. देवा, हे काय केलंस तू? प्रियंकाही, आता तुम्ही उगीच रडू नका. सई, तू तुझ्या भावाला नक्की बोलव. त्याची जबाबदारी आमची. आणि तूच जर असं म्हणशील की तो चालू शकत नाही तर त्याला कसं वाटेल? त्याला तुझा पाठिंबा हवा आहे. मी बाबांशी बोलेन, तू फक्त त्याला बोलवायची तयारी कर. नंतर आजीनेही दोघींना खोली दाखवली. प्रियंकाने त्यांच्यासाठी नाईट ड्रेस आधीच काढून ठेवलेले होते. तिजी म्हणाल्या, हे बघा, तुमची रूम आहे, कसं वाटतंय? तन्वी म्हणाली, ही तर खूपच सुंदर आहे, अगदी राजकन्येच्या खोलीप्रमाणे.
त्या दोघींमध्ये थोडी थट्टामस्करी झाली आणि कीर्तीजी निघून गेल्या. सई आणि तन्वी बेडवर आडव्या झाल्या. तन्वीला तहान लागली होती. तिने जगमधले पाणी प्यायले. मग तिला आठवलं की सईला औषधं घ्यायची आहे, पण पाणी संपलं आहे. म्हणूनच मग ती पाणी आणण्यासाठी किचन शोधायला खोलीबाहेर पडली. डॉक्टर स्वरा यांची खोली. स्वरा आपल्या मुलाकडे आरवकडे एकटक बघत बसली होती. अंकुशने मागून येऊन तिला जवळ घेतलं. स्वरा म्हणाले, काय करताय तुम्ही? आरव इथेच आहे. अंकुश म्हणाला, सॉरी स्वरा, मगाशी खाली चिडलो त्याबद्दल. तुला तर माहिती आहे ना गेल्या वेळी काय झालं होतं, म्हणून थोडा घाबरलो होतो. तू प्लीज माझ्यावर रागवू नकोस. अंकुश तिला प्रेमाने किस करू लागला. तेवढ्यात आरव झोपेतच पुटपुटला, मम्मी भूक लागली आहे, चॉकलेट दे ना. दोघेही दचकून बाजूला झाले. अंकुश हसून म्हणाला, याला झोपेतही चॉकलेट हवं असतं, तूच याला बिघडवलेस. दोघांमध्येही थोडा गोड संवाद झाला. अंकुश म्हणाला, स्वरा, मला वाटतं आरव खूप एकटा पडलाय. आपण त्याला एक लहान भाऊ किंवा बहीण द्यायला हवी. हे ऐकून स्वरा आता लाजेनं लाल झाली होती आणि अंकुश तिला घेऊन बाल्कनीच्या दिशेला गेला. या पुढचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे न चुकता पार्ट रोज बघा. म्हणजे तसेही मी 2 ते 3 दिवसानंतर हे पार्ट टाकत असते, त्यामुळे स्टोरी करायला वेळ जातो, त्यामुळे थोडं समजून घ्या. पण जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि खूप सुंदर सुंदर कमेंट्ससुद्धा करून सांगा की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटते ते. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.